नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण रिवेटमध्ये ह्या 2 BHK प्लॅनचे 3D तयार करणार आहोत. तरी चला सुरू करूया. वॉल कमांड सिलेक्ट करून एडिट टाइप, डुप्लिकेट, आपण एक्सटर्नल वॉल 230 mm ठेवणार आहोत. नाव चेंज केलं, आता साईज चेंज करू. 230 mm for do not wrap exterior wall. ओके. नंतर हाईट, आपण हाईट वॉल कन्स्ट्रक्ट करणार आहोत अप टू लेवल 2. नंतर वॉल फेस फिनिश एक्सटेरियर. नंतर आपण आता सुरू करू. सध्या आपण ह्या साईट वरून कन्स्ट्रक्शन सुरू करूया. तरी या रूमची साईज आहे 3.62 बाय 3.28. तरी आडवं 3.62 आणि उभं 3.28. मग पहिल्यांदा उभी 3.28 वॉल कन्स्ट्रक्ट करू. 3.28 इंटर झूम. नंतर हा पॉइंट सिलेक्ट करू. नंतर अशी वॉल किती आहे? 3.62. 3.62 इंटर. इस्केप. आता आतमधील वॉल हे आपण सेमच आहेत, फक्त बाथरूमच्या वॉल वेगळ्या आहेत. मग सेम कमांड 3.28. हे आता आतल्या साईडला वॉल इथे. मग ती बाहेर काढायची असेल तर सिम्पली स्पेस बटन क्लिक केलं तर वॉल आत बाहेर होते. 3.05. नंतर तीच आतमध्ये कनेक्ट करून घेऊ. ओके. इस्केप. मग अशा प्रकारे एक रूम तयार झाली. तशीच इथे दुसरी रूम तयार करून घेऊ. त्याची साईज काय आहे? 3.12 बाय 3.05. नंतर अशा प्रकारे ही दुसरी वॉल तयार झाली. अशा प्रकारे 2 वॉल रूम तयार झाल्या. आता स्टेअरकेस डायमेन्शन दिले नाहीत, पण स्टेअरकेस रेसिडेन्शियल बिल्डिंगचा 2 मीटर वाईड असतो आणि लेंथ 4 मीटर असते. तर आपण 2 स्पेस वॉल चेंज. ह्या लाईनच्या
रेफरन्स न घेऊ. ओके. मग अशाच प्रकारे हे बेडरूम 3.12 बाय 3.05 आणि आडवे 3.12. ओके. अशा प्रकारे बेडरूम बनलेले आहे. आता हा हॉल तयार करू. 3.35 बाय 4.25. 4.25. 4.25 बाय 3.35. ओके. नंतर ती वॉल वरपर्यंत घ्यायचे. तर आता आपण हे WC च्या वॉल 0.10 आहेत. 0.10 वॉल आहेत. तरी आता डबल इस्केप, नंतर वॉल, एडिट टाइप, डुप्लिकेट, रिनेम, सॉरी, डुप्लिकेट आपल्याला आतमधली वॉल 10 mm ची ठेवायचे. एडिट टाइप, 0.10 मीटर. ओके. ओके. पहिली डायमेन्शन 1.22 बाय 0.91. 1.22 एंटर. नंतर वॉल चेंज करून जेनेरिक 100.0.91 एंटर. आणि कनेक्ट. नंतर जेनेरिक 230. नंतर escape, wall change, generic 100 mm, 2.13 एंटर.
तरी ह्याचे 3D अशा प्रकारे 3D ऑटोमॅटिकली बनलेले आहे, पण ह्या 3D ची हाईट जास्त आहे. आपण व्ह्यू मध्ये जाऊ. पहिलं हे रिअलिस्टिक व्ह्यू असं दिसते. नंतर कन्सिस्टन्सी, कलर, शेडेड प्रत्येक व्ह्यू मध्ये आपण बघू शकतोय. हिडन लाईन आपण कन्सिस्टंटली ठेवू. पहिले हाईट चेंज करू. इथे 4 मीटर हाईट आहे, आपण 4 मीटरची 3.05 करू. ओके. आता आपण बघू शकता अशा प्रकारे हे 3D तयार झालेलं आहे. तरी आपण आता याला डोअर्स आणि विंडोज ऍड करू. डोअर आणि विंडो ऍड करण्यासाठी आपण डबल इस्केप, डोअर्स, डोअर साइज आपण हे डोअर सिलेक्ट करू. इनसाइड डोअर. आणि डोअरची जर पॅनल चेंज करायचं असतील तर इंटर प्रेस केलं तर डोअरचे पॅनल चेंज होतात. कोणत्याही साईडला आपल्याला घ्यायचे त्या साईडला आपण घेऊ शकतो. मी हा इथे एक ठेवतो. तर आपण ह्या प्लॅन नुसारच ठेवू. इथे एक डोअर आहे. ओके. तर इथे एक डोअर आहे. नंतर इथे ओपनिंग आहे आणि इथे एक डोअर आहे. हा इथे ओपन स्पेसच आहे. इथे एक डोअर आहे. आपले इथे वॉल ऍड करायची राहिले. आपण ही वॉल अशी पण ऍड करू शकतो, वाढवू शकतो अशा प्रकारे. डोअर, ओके. अशा प्रकारे आपण हे डोअर तर ऍड केले. आता टॉयलेट आणि बाथरूम आणि टॉयलेट साठी छोटे दरवाजे ऍड करू. ओके. एक अशा प्रकारे इथे एक असे 2 डोअर ऍड करू. नंतर हा ओपन स्पेस आहे. मग आता ही वॉल कंटिन्यू वॉल आहे. आता हे एडिट मॉडिफाय वर जाऊन इथे इथे स्प्लिट इलिमेंट आणि स्प्लिट द गॅप हे दोन आहेत. आपण स्प्लिट इलिमेंट यूज करू. स्प्लिट इलिमेंट यूज करून करेक्ट ह्या पॉइंट वरून ओके. आणि दुसरा पॉइंट हा ठेवू. ओके. नंतर इस्केप, डबल इस्केप, सिलेक्ट, डिलीट. हा झाला ओपन स्पेस. ओपन स्पेस डोअर इथं ओपन स्पेसेस आहे. नंतर अशा प्रकारे आता आपण इथं मेन डोअर देऊ. मेन डोअर साठी आपण आर्किटेक्चर, डोअर्स, लोड फॅमिली मधून घेऊ. आरव्हीटी, लायब्ररी, इंडिया, डोअर्स, रेसिडेन्शियल डोअर्स. मेन डोअर आपण हा मेन डोअर ऍड करू. 1500 बाय 2100. ठीक आहे. हा आपण असा बाहेरच्या साईडला ऍड करू. ओके.
आता आता आपल्याला इथून पोर्ट एंट्रीसाठी पोर्च ऍड करायचा आहे. मग आपण सिंपल मॉडेल लाईनवर जाऊ. मॉडेल लाईनवर जाऊन लाईन सिलेक्ट करू इथून इथपर्यंत असे अशा प्रकारे. आणि इथे स्टेअर्स आहेत. स्केप स्टेअर्स ऍड करू आपण. स्टेअर्स वर सिंपली क्लिक करू. तीन स्टेअर बाद झाल्या. नंतर ह्या मूव करून आपण मूव करून घेऊ शकतो कुठेही अशा प्रकारे. ओके. ओके, अशा प्रकारे आपण इथे स्टेअर्स ऍड केलेत. मग इथं एस अप साइडला स्टेअर्स ऍड केल्यानंतर आता हा आपला असा प्लॅन तयार झाला. आता आपण ह्याला ग्राउंड फ्लोअर ऍड करू. ग्राउंड फ्लोअरवर क्लिक. नंतर हा प्लॅन आपला जवळपास रेक्टँग्युलरच आहे. मग आपण रेक्टँग्युलर सिलेक्ट करू किंवा लाईन नाही करू शकता. लाईन प्रत्येक पॉइंट क्लिक. एंड पॉइंट. येस. आता हा ग्राउंड 150 mm चा झालाय, पण आपल्याला 150 mm नाही तर आपल्याला पाहिजे एडिट टाइप. आपल्याला 175 चा पाहिजे. 175. ओके. ओके. मग अशा प्रकारे जर आपण 3D मध्ये गेलो तर हा आपला प्लॅन. सॉरी, हे स्टेअर चुकीच्या झाल्या. यस. अशा प्रकारे आपला 3D प्लॅन तयार झालेला आहे. आता डोअर्स ऍड झालेले आहेत. आता आपण यामध्ये विंडोज ऍड करू. विंडोज ऍड करण्यासाठी आपण सिंपली विंडोजवर क्लिक केलं. यात भरपूर प्रकारचे विंडो आहेत. आपण ही विंडो टॉयलेट साठी वापरू. इथं ऑलरेडी डायमेन्शन दाखवले होते. एकदम मिडलला घेऊन विंडो बाहेरच्या साईडला ही लाईन बाहेरच्या साईडला आले पाहिजे. तशाच प्रकारे डायमेन्शन चेक करायचे. दोन्ही डायमेन्शन ऑटोमॅटिक शो होते आणि क्लिक करायचं. हे टॉयलेट साठी स्मॉल विंडो झाल्या. आता अशा प्रकारे आता आपण मेन विंडोज ऍड करू. मेन विंडो ऍड करून लोड फॅमिली मध्ये जाऊ. RBT 2018 लायब्ररी इंडिया ह्यामध्ये विंडोज. अशा प्रकारे खूप सारे विंडो आपल्याला बघायला मिळतात. आपण ह्यातून काही विंडो सिलेक्ट करू. ओके. ही एक विंडो सिलेक्ट करू आणि ही एक विंडो सिलेक्ट करू. दोन विंडो. पहिल्या विंडोची साईज घेऊ. ओके, ठीक आहे. आणि दुसऱ्या विंडोची साईज ही ठीक आहे.
हे आता सध्या लोड होत आहे. हा ठीक आहे. आता ह्या सॉरी ही स्टेअर केस आहे, याला विंडो नाही येणार, त्याची विंडो वेगळी असते. विंडो चुकीची सिलेक्ट झाली. डायमेन्शन मेन विंडो आपण सिलेक्ट करू. ओके. स्टोअरला विंडो कमीच ठेवूया. सॉरी, कंट्रोल Z. अशा प्रकारे व इथे एक ऍड करू विंडो. ठीक आहे. अशा प्रकारे विंडोज ऍड झाल्या. आता आपण हे 3D मध्ये बघू. तर हे आपला प्लॅन अशा प्रकारे तयार आहे. आता ह्या विंडोची लेवल हे डाऊन आले. ह्या विंडोवर सिम्पली क्लिक केलं, या दोन विंडोवर सिम्पली क्लिक करून सील हाईट लेवल 0.9150 दिले. ते चेंज करून आपण आलेत. आता आपण अशा प्रकारचा आपला प्लॅन तयार झालेला आहे. तर आपण आता ह्यामध्ये मॉडेल टेक्स्ट ऍड करू. ह्यामध्ये रूम टॅग ह्यात आपण इथून टेक्स्ट ऍड करू शकतो, और किंवा रूम्स किंवा रूम सेपरेटर ह्याच्यातून आपण हे करू शकतो, ऍड करू शकतो. मग त्यासाठी त्या अगोदर आपल्याला मॉडेल लाईन सिलेक्ट करून प्रत्येक रूमचे ओपनिंग आपल्याला चेंज करावी लागते. मॉडेल लाईन सेव्ह, तुम्ही सेव्ह पण करू शकता. मधून नोटिफिकेशन येतात प्रत्येक डोअरचे आणि ओपनिंगचे. अशा प्रकारे आपण लाईनने सगळं सेट करून ठेवलं. आता रूम्स ऍड करू. रूम ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे रूम ऍड करण्याची. रूम 1, रूम 2, रूम 3, ओके. आता आपण ह्या रूमवर डबल क्लिक करून त्याचे हेडिंग चेंज करू शकतोय. आता बेडरूम, स्टोअर, हॉल, बाथ हे अशा प्रकारचे आपण टॅग देऊ त्याला. इथे बेडरूम, स्टोअर, नंतर हा हॉल,
नंतर हे किचन, नंतर हे WC अँड बाथ. अशा प्रकारे ऍड झालेला आहे. तर हा लेवल 1 प्लॅन. अशा प्रकारे तुम्ही टॅग देऊ शकता, पण सध्या आपण टॅग डिलीट करू, कारण मी तुम्हाला आता ह्यामध्ये तुम्हाला लायब्ररीतून मटेरियल ऍड करून दाखवतो. त्यासाठी कॉम्पोनंट वर जायचं, प्लेस कॉम्पोनंट वरती गेल्यानंतर लोड फॅमिली, ह्यामधून RVT 2018 लायब्ररी इंडिया आणि फर्निचर सिस्टीम, सॉरी चुकीचं फोल्डर आहे, फर्निचर, इथे फर्निचर मधून आपण पहिलं बेड ऍड करू. बेड सिलेक्ट करू, ओपन. अशा प्रकारची रूम आहे. स्पेस बार दाबून ओके, 2 बेड ऍड केले. त्याच पद्धतीनं आता बेड बरोबर आता आपण अजून गोष्टी ऍड करू. टेबल ऍड करू. ओके, अशा प्रकारे आपण हे टेबल सिटिंग अरेंज किचन मध्ये. नंतर अजून दुसऱ्या प्रकारचा पण टेबल घेतला आपण, हा टेबल हॉल मध्ये, सॉरी मोठा झाला. ओके, अशा प्रकारचा टेबल हॉल मध्ये एक ऍड करू. इस्केप, नंतर टेबल झाल्यानंतर आता सिटिंग अरेंजमेंट, हे सोफा आणि अशा प्रकारचा एक सोफा, 2 सोफा ऍड करू. स्पेस बारने डायरेक्शन चेंज करता येते. ओके, सेकंड सोफा, इथे. अशा प्रकारे इथे एक सोफा पण ऍड झालाय. अजून आता आपण सामान ठेवण्यासाठी कबर्ड ऍड करू. स्टोरेज आपण हे 2 ऍड करू.
अशा प्रकारे आपण छोटे डोअर्स पण ऍड करू. हे झूमच करून करायला लागते परफेक्ट. तर अशा प्रकारे सगळे कंपोनंट ऍड झालेले आहेत. आपण 3D मध्ये बघू शकतो. अशा प्रकारे सगळे कंपोनंट ऍड झालेले आहेत. WC आणि बाथ ऍड करू. तेवढंच राहिलंय. सॉरी, डोअर झाले. component, place a component, load family, RAVT 2018, library India, प्लंबिंग मध्ये जाऊन आर्किटेक्चरल इक्विपमेंट नाही, फिक्चर्स मध्ये टॉयलेट ओपन, ओके. अशा प्रकारे टॉयलेट ऍड झाले. तसंच आपण प्लंबिंग आर्किटेक्चर इक्विपमेंट मध्ये नाही, फिक्चर्स युरिनल्स सिंक बाथटब. ओके, आपण हा बाथटब घेऊ, नाही हा घेऊ. ओके. आता किचन साठी सिंक ऍड करू. तरी आपण किचन साठी आणि टॉयलेटच्या बाहेर असे 2 सिंक ऍड करू. आता किचनचे लाईन 0.75. ओके. अशा प्रकारे किचन चे आपण फक्त सिंपल लाईन ओढून ठेवूया. इथे किचनचं सामान ते सगळं येणार, ते सिंक. आता आपण 3D मध्ये बघू. तर 3D मध्ये हे अशा प्रकारे दिसतंय, बघू शकता आपण.